आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागांचं वारूळ होतं. श्रावण मास आला आणि नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नाककुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. या शेतकऱ्याचा सर्वश करावा असे तिच्या मनाने घेतलं. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक लेक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे आणि दुधाचा नैवेद्य देखील दाखवला आहे. नागाला लाह्या दुर्वा वाहिलेल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधानी पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिनसमोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिऊ नकोस, विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण सर्वश करण्याचं मनात आणलं, हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नयेत, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो. नागपंचमीची कथा दुसरी. प्राचीन काळात एका धनिकाची 7 मुले असतात. त्यांचा विवाह झालेला असतो. सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार, चारित्र्यवान असते, पण तिला कोणीही भाऊ नसतो. एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली. ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा, खुरपं घेऊन निघाल्या. माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या. तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला. मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले, पण तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले. त्या मूक प्राण्याला मारू नका, तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं. हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला. तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा, मी थोड्याच वेळात परत येते, इथून कुठेही जाऊ नका. असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या. कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे. तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोचली. नागदेव तिथे बसलेले बघून ती बंधूप्रमाण म्हणाली. नागदेव म्हणाले, तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो, अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो. तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली. त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ, माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाले. त्यावर सून म्हणाली, माझं कोणीही नाही, तुम्ही माझे बंधू झालात याचाच मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं. काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो. माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो. त्यावेळी घरचे नकार देतात. हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात, पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो. त्यानंतर तिला घेऊन निघतो. वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहेस, त्यामुळे घाबरू नकोस. वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड. त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोचली. तिथलं धन ऐश्वर्य बघून ती आश्चर्यचकित झाली.
एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे, तू आपल्या भावाला गार दूध देशील. तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं. त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळलं. नागाची आई फार रागावली, पण नागाच्या समजावण्याने शांत देखील झाली. तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचवून द्यायला हवे. त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, हिरे, माणके, कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले. एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली. ती म्हणाली, तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे, तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे. हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिला. त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला, तर तोही आणून दिला. लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकांचा हार दिला, ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत देखील पोहोचली. तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे. त्यावर राजाने फर्मान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या. धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला. त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले. तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे. तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे माणकांचा हार होईल. नागाने तसेच केले. तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली. हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले. धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला. राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस, खरं सांग, नाहीतर तुला शिक्षा करेन. सून म्हणाली, महाराज माफ करा, पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो. राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं, आता घालून दाखव. तिने घालताच तो हिरे माणकांचा झाला. हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. खुश होऊन अधिक मुद्रा पण दिल्या. सून परत घरी आली. हे सर्व धन बघून मोठ्या सुनेने मोठ्या ईर्ष्येने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे. यावर त्या लहान मुलाने तिला विचारले, हे धन कुठून आणत आहेस? तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले. त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन. हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला. त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला. त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते, जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्यांची पूजा करतात. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.